वृद्धाश्रम. आज अर्जुनच्या वडिलांचे वर्षश्राद्ध म्हणून त्याने घराजवळ नव्याने आलेल्या वृद्धाश्रमात जेवण देण्याचे ठरवले होते. घरातील वर्षश्राद्धचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एक एक करून नातेवाईक जायला लागले. मग अर्जुननेही वृद्धाश्रमासाठी बनवलेला स्वयंपाक घेऊन तो तिकडे देण्यासाठी निघाला. 2 दिवसापूर्वीच वृद्धाश्रमामध्ये किती व्यक्ती आहेत, किती स्वयंपाक आणावा लागेल याची माहिती तो घेऊन गेला होता. सगळ्यांना अगदी पुरून उरेल एवढा स्वयंपाक त्याने आणला होता. दुपारची जेवणाची वेळ झाली म्हणून वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध व्यक्तींना जेवणासाठी बोलवण्यात आले. अर्जुनचे त्यांच्या वडिलांवर खूप प्रेम होते. बाबा गेल्यामुळे तो अतिशय एकाकी पडला होता. अर्जुनच्या बाबांनी स्वतःच्या मेहनतीने इन्व्हर्टरचा बिझनेस चालू केला होता आणि त्यात त्यांना खूप यश मिळाले होते. सातारा, सांगली, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणे त्यांचे विविध युनिट होते. तोच बिझनेस आता अर्जुन सांभाळत होता. आता सर्व वृद्ध मंडळी जेवणासाठी येऊन बसली. अर्जुन काही अंतरावर उभा राहून सर्व बघत होता. त्याला आता अधिकच तीव्रतेने बाबांची आठवण यायला लागली. तो आता आपल्याच विचारांमध्ये हरपला होता. वृद्धाश्रमाचे संचालक अर्जुनकडे येऊन त्याला म्हणाले, "बाळा, तू पण आमच्याबरोबर बसशील का जेवायला?" "नाही, इच्छा नाही माझी. तुम्ही सर्व जेवणासाठी बसा, मी सर्वांना वाढतो." असे म्हणून अर्जुनने स्वयंपाकाची भांडी आपल्या हातात घेतली व सर्वांना वाढण्यासाठी सुरुवात केली. वाढत असतानाच त्याला मध्येच एक व्यक्ती त्याच्या ओळखीची आहे असे वाटले. म्हणून राहून राहून तो त्यांच्याकडेच बघत होता आणि अचानकच त्याला आठवलं. ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तो ज्या हायस्कूलमध्ये शिकण्यासाठी होता तेथीलच त्याचे सर होते. सर्वांचे जेवण झाले. सर्व आजी आजोबा गप्पा मारण्यासाठी बसलेली असतानाच अर्जुनही त्यांच्यामध्ये येऊन बसला. बोलता बोलताच अर्जुन त्यांची ओळख काढण्याचा प्रयत्न करत होता, पण सर त्यांची ओळख देण्याचे टाळत होते. मग न राहून त्याने सरळच विचारलं, "तुम्ही कुलकर्णी सर ना?" सरांनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं. "हो बाळा, पण तू मला कसं ओळखलंस?" "नमस्कार सर, तुम्ही मला नाही ओळखणार. मी तुमचाच विद्यार्थी, 98 बॅचचा, साहेबराव देशमुख हायस्कूलचा." आता सरांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याच्या 2 आठ्या निवळल्या होत्या. व्यक्तिशः ओळख पटली नसली तरी आपला माजी विद्यार्थी असल्याचा किंचितसा कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं. "अरे, आनंद झाला तुला भेटून." सरांच्या चेहऱ्यावर खिन्नता दिसू लागली. "तुम्ही मला ओळखलं नसेल, पण तुम्ही इथे कसे?" बोलता बोलता सर आणि अर्जुन दुसऱ्या खोलीमध्ये आले. अर्जुनही सरांच्या चालीप्रमाणेच चालत होता. जर सर कुठे अडखळले तर हा त्यांना सावरू शकेल. अखेर दुसऱ्या रूममध्ये दोन्हीही जाऊन बसले. अर्जुनने सर्वात प्रथम त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. सरांनी घटाघट पाणी पिले. खिशातला रुमाल काढून त्यांनी आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि कृतार्थ नजरेने अर्जुनकडे बघून स्मित हास्य केलं. अर्जुनने सरांना विचारलं, "सर, काही अडचण नसेल तर प्लीज सांगाल का, तुम्ही इथे कसे?" सर म्हणाले, "अरे, मला 2 मुलं, दोन्हीही आपल्याच शाळेतले. तू त्यांना ओळखतही असशील. पत्नी गेल्यानंतर मुलांनी माझ्याकडे असलेल्या संपत्तीचा वाटा पाडला. त्याचबरोबर माझीही वाटणी केली. 15-15 दिवस दोन्ही मुलांकडे. पण ठीक आहे असं म्हणून दोन्ही मुलांचं आळीपाळीचे प्रेम मला मिळेल, दोन्ही मुलांना माझी किंमत राहील, असेच दिवस जात राहिले. दोन्ही मुलांचा, सुनांचा, नातवंडांचा सहवास लाभत होता. अतिशय खुश होतो मी. मोठा मुलगा इंजिनियर होता. मागच्याच महिन्यात हृदयविकाराने त्याचेही निधन झाले. दुःखाचा डोंगर कोसळला होता माझ्यावर. आणि तेव्हाच मोठ्या सुनेने सांभाळण्यासाठी नकार दिला मला. अगदी 15 दिवससुद्धा ती सांभाळण्यासाठी तयार नव्हती. आणि त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे लहान मुलानेही कायमचा सांभाळण्यासाठी नकार दिला. म्हणून कोणावरही ओझं नको म्हणून मीच वृद्धाश्रमामध्ये राहायला आलो. ज्या मुलांना जीवापाड जपलं, लहानाचं मोठं केलं, त्यांनीच आता मला दुरावलं. संपूर्ण आयुष्य मुलांसाठी वेचलं. आणि खरं सांगू, कित्येक वेळा मी माझ्या लहान मुलाला वाचवलं होतं. तो अतिशय खोडकर होता.
अर्जुन मध्येच म्हणाला, हो सर, माहिती आहे मला. तुला कसे माहिती? यश कुलकर्णी तो माझ्याच बॅचचा. आम्ही दोन्हीही एकाच वर्गातले. सर म्हणाले, म्हणजे तू ओळखतोस त्याला? हो सर, पण तुम्ही नाही ओळखलत मला. कदाचित माझ्या हातावरची ही खून बघून आठवेल तुम्हाला काहीतरी. हे बोलत असतानाच अर्जुनने आपल्या हातावरची बाही वर केली. एक ठळक असा व्रण होता त्याच्या हातावर. 15-20 टाक्यांचा असेल तो. सरांनी तो व्रण बघितला व काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागले. आणि अचानक आठवले त्यांना. हात किंचितसे थरथरू लागले. अर्जुनला आता कळालं होतं की सरांनी ओळखले मला. हो सर, मीच तो अर्जुन, ज्याचं 10वी असताना एकदा यशबरोबर भांडण झालं होतं. मी तुमच्याकडे खूप मोठ्या आशेने आलो होतो, पण तुम्ही त्याचे बाबा होतात, म्हणून तुम्ही त्याचीच बाजू घेऊन माझ्याशी बोललात. नक्की चूक कोणाची हे देखील तुम्ही माहिती करून घेतलं नव्हतं आणि वर्गात येऊन तुम्ही जोरदार माझ्या गालात मारली. त्यामुळेच मी अचानक बेंचच्या लोखंडी पट्टीवर पडलो. माझ्या हाताला खूप लागलं होतं तेव्हा. हातातून रक्त वाहत होतं. दुसऱ्या शिक्षकांनी दवाखान्यात नेलं मला. तिथे जाऊन कळालं हाताचे हाड मोडले आहे. हाताला गंभीर दुखापत झाली होती. 15-20 टाके पडले होते. त्यामुळेच मला 10वीची बोर्डाची एक्झाम पण देता आली नाही. तुम्हाला पण एका आठवड्यासाठी शाळेने सस्पेंड केलं होतं. पुढचे 2-3 वर्ष माझी वाया गेलीत. शरीरावरचा घाव भरला तरी मनावर मात्र घाव होताच माझ्या. खूप त्रास सहन करावा लागला होता मला. माझा त्रास बघून माझ्या आईबाबांनाही खूप त्रास व्हायचा. हे सर्व ऐकून सरांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. आता कोणत्या तोंडाने माफी मागावी हेच त्यांना समजत नव्हतं. वेळही निघून गेली होती. आता पश्चाताप तरी कसा करावा हेच त्यांना समजत नव्हतं. सर हात जोडून त्याच्यासमोर उभे राहिले व म्हणाले, जमलं तर माफ कर मला, चुकलो होतो मी. सरांचे जोडलेले हात अर्जुनने आपल्या हातामध्ये घेतले व म्हणाला, सर माफी मागू नका, अजूनही पश्चाताप करण्याची वेळ आहे तुमच्याकडे. सर म्हणाले, ठीक आहे, तू सांगशील तसं प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे. माझी आई जाऊन 3 वर्ष झाली व बाबा मागच्याच वर्षी गेले मला सोडून. मला झालेला त्रास बघून दोघेही खूप तळतळाट करायची तुमच्यावर. तुम्ही गुन्हेगारच होतात आईबाबांसाठी, परंतु तुम्हाला शिक्षा कशी देणार ते? आता तुम्ही माझ्याबरोबर येऊन तुमची शिक्षा भोगू शकतात. सर म्हणाले, ती कशी? तुम्ही आता माझ्याबरोबर कायमचं राहायचं. आईबाबा गेल्यामुळे माझ्या जीवनात पोकळी तयार झाली आणि तीच पोकळी तुम्हाला भरून काढायची आहे. त्यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या मुलांवर, सुनेवर, नातवंडांवर प्रेम केलं त्याचप्रमाणे आता तुम्हाला प्रेम करायचे आहे. तुमच्या या लेकाचं घर असताना तुम्हाला या वृद्धाश्रमामध्ये राहण्याची गरज नाही. माझा खूप मोठा बिझनेस आहे, पण आशीर्वाद देणाऱ्या व्यक्तीच नाही. त्यावेळी कोणाची चूक हे जाणून न घेता वडील म्हणून शिक्षा करणारे तुम्ही आज माझे वडील बनून याल माझ्याबरोबर? आता सरांच्या अश्रूंचा बांध फुटला. अर्जुनला घट्ट मिठी मारून ते त्याच्याच खांद्यावर पडून खूप रडू लागले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.